नमस्कार मित्रांनो, प्रश्न बघा काय. एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेंटीमीटर, एक बाजू 3 सेंटीमीटर आणि सर्वात मोठा कोण 90 अंश असेल तर तिसरी बाजू काय होईल म्हणून तुम्हाला विचारले. आता त्रिकोण दिलाय, सर्वात मोठा कोण 90 अंशाचा आहे, म्हणजे आला तो काटकोन त्रिकोण. लक्षात ठेवा. आणि काटकोनासमोरील बाजू नेहमी काय असते, कर्ण असते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, की कर्ण तुमचा मॅक्झिमम 5च्या पटीत असतो. मी मॅक्झिमम शब्द वापरतोय, जास्तीत जास्त वेळा कर्ण तुमचा 5च्या पटीत असतो. प्रत्येक कर्ण 5च्या पटीत असतो असं नाही, त्याला काय अपवाद आहेत. पण कर्ण मॅक्झिमम 5च्या पटीत असतो. एक बाजू 3च्या पाड्यात असते, एक बाजू 4च्या पाड्यात असते. ठीक आहे. तुम्हाला एक बाजू या प्रश्नात बघा 5 दिलेले आहे, एक 3 दिलेले आहे, मग तिसरी बाजू काय असेल, 4 असेल. सिंपल होतं उत्तर तुमचं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. 4 सेंटीमीटर ही तुमची बाजू होती. मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगितलंय, तुम्हाला कर्ण 5च्या पटीत असतो, एक बाजू 3च्या पाड्यात असते, दुसरी बाजू 4च्या पाड्यात असते. आता तसाच तुम्हाला एक क्वेश्चन बघा, मला प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं. या काटकोन त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर, दुसरी बाजू 16 सेंटीमीटर, तर कर्ण कर्ण किती सेंटीमीटर येईल, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं. थँक्यू.